संघाचा प्रकाश पवार आयोजक भारी आमदार चषकाचा आयोजन भारी क्रिकेटचा या वर्णाई संघाचा प्रकाश पवार आयोजक भारी आमदार चषकाचा आमदार चषक पाऊचला या वर्णे गावाचा वर्णाई क्रिकेट संघाचा आमदार चषक मानाचा आमदार चषक पाऊचला या वर्णे गावाचा वर्णाई क्रिकेट संघाचा आमदार चषक मानाचा। यस धन्यवाद डीजे नक्कीच आमच्या अनंत दादा आपण पाहत बॉय डीजे मास्टर त्यांना जर पाहिलं ना संपूर्ण 5 रात्रीमध्ये अक्षरशः सुमधुर संगीत मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळत आहेत त्यांचं देखील कौतुक करूया। नक्कीच इथे जाऊया मॅचच्या दिशेनं जिथे आता आपण पाहतोय थर्ड राऊंडची पहिली मॅच आपल्या भेटीस आली आहे। एका साईडला वाघाची वाडी टीम आणि एका साईडला जर पाहिला तर गोलेवाडी टीमचा जर विचार केला तर पहिला राऊंड मात्र विजय झाली होती आणि हायस्कोर त्यांचा देखील होता त्यांना बाय मिळाली होती आणि ती आता थर्ड राऊंडमध्ये वाघाची वाडी टीम समोर भिडत देते। नक्कीच कृष्णा उगडा देखील इथे उपस्थित आहे आपण देखील या व्यासपीठावरती नक्कीच कलिंगड देखील आपण पाहतोय त्यांच्या दुकान आपण पाहतोय नक्कीच आस्वाद जरूर घ्यायचा आहे 10 रुपयाला एक कप। चला जाऊया मॅचच्या दिशेनं जिथे मॅच रंगली गेली आहे एका साईडला गोलेवाडी टीम आणि एका साईडला वाघाची वाडी वाघासारखी मात्र इथे खेळी करून आतापर्यंत इथे पोहोचलेत तीच टीम आपण पाहतोय। इथे मात्र पहिला चेंडू मात्र वेग पाहतोय वेग आहे या गोलंदाजाकडे नक्कीच का मला पनवेल एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं त्याचं मात्र प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना अविनाश वाघ आपण पाहतोय वाघासाठी दरकाने फोडत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू इथं डॉट आलाय इथे बॅटची एज लागते आणि फलंदाज देखील बाद होतोय। गोल्ड जर विकेट हॅट्रिक घेतली तर कृष्णा उगडा यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक लागलं जात आहे। नक्कीच इथे जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र संदीप गोल्डन डकचा शिकार झालाय यावेळी पुन्हा एकदा बॅटची कडा आणि पुन्हा एकदा फर्स्ट स्लिप मध्ये टिपला या जेल बॅक टू बॅक दुसरा धक्का तू चल मैं आया असंच आपण पाहतोय समीकरण मैदानाच्या आतमध्ये ठोक डीजे आयोजन भारी क्रिकेटचा या वर्णाई संघाचा प्रकाश पवार आयोजक भारी आमदार चषकाचा। धन्यवाद डीजे नक्कीच आमचे प्रसाद दरेकर देखील येथे उपस्थित आहे त्यांचं देखील मनपूर्वक असं स्वागत असेल। यस इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा मोठा झटका मात्र इथे दिला जातोय गोलेवाडी टीमला। नक्कीच जर पाहिलं ना तर चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे अविनाश वाघ नक्कीच का मला पनवेल एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं का मला वाघाची वाडी एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं याचं प्रात्यक्षिक उदाहरण मात्र मैदानाच्या आतमध्ये देताना अविनाश वाघ आपण पाहतोय एक मोठा खेळाडू आहे खऱ्या अर्थानं।
यावेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळतो बाय, परंतु इथे पंचांना दंडित केलं जात आहे. 180 धाव मात्र इथे मिळली जाते. यस इथे मात्र अभांतर धावपण मात्र इथे खातं ओपन होतोय गोलेबाडी टीमचा. एक धाव मात्र धावफलकावरती. इथे मात्र पुन्हा एकदा विकेटची संधी आणि विकेट मात्र विकेट क्रमांक 3 इथे बॅक टू डग आउट येतोय. फलंदाज बाद. ठोक डीजे. आयोजन भारी क्रिकेटचा यावर नाही संघाचा. प्रकाश पवार आयोजक भारी आमदार चषकाचा. आयोजन भारी क्रिकेटचा यावर नाही संघाचा. यस तरे बा इथे विकेट आट्रिक मात्र आपल्या नावावरती करतोय अविनाश वाघ. नक्कीच पनवेल एक्सप्रेस आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. नक्कीच गोलेबाडीला पूर्णपणे बॅकफुट वरती आता ढकललं जात आहे. एक धाव धावफलकावरती आपण पाहू शकाल. 3 विकेट आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच गोलेबाडी टीम आपला 12 खेळाडू इथे पाठवा. चला इथे बाहेर आलाय. 2 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. गोलेबाडी टीम आतापर्यंत जाऊन पोहोचलेली. यावेळेस पुन्हा एकदा कमबॅक केलाय गोलंदाज अविनाश वाघनं. नक्कीच का मला ऐकवांच्या भूमिकेत घेतलं जातं याचं मात्र प्रात्यक्षिक उदाहरण मात्र इथे देत असताना अविनाश वाघ नक्कीच एक मोठं नाव खऱ्या अर्थानं आदिवासी टेनिस क्रिकेटमध्ये लाभलंय. आणि तोच आता खेळाडू आपण पाहतोय. त्याची गोलंदाजी खऱ्या अर्थानं चांगली आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटच्या जर परिभाषेत जर पाहिलं ना तर इथे मेडन षटक मात्र इथे हाताळलंय. परंतु 2 खराब चेंडू पाहिले. वाईट चेंडूच्या स्वरूपात 2 धावा आपण पाहतोय. धावफलकावरती आपण पाहू शकाल. इथे फुटबॉल सारखे स्कोर आपण पाहतोय. 2 धावा धावफलकावरती आणि 3 गडी देखील बाद झालेत गोलेबाडी टीमच्या. पूर्ण बाकफुटवरती खऱ्या अर्थानं गेली टीम गोलेबाडी. कारण पहिल्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती, परंतु इथे थोडंसं बॅकफुटवरती आपण पाहतोय. परंतु अजूनही जर पाहिलं ना तर प्रल्हाद सारखा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. तो अजूनही त्याच्या मनगटात ताकद आहे खऱ्या अर्थानं धावा गोळा करण्याची. आणि ती आता ताकद इथे दाखवावी लागेल फलंदाजाला. ती मात्र इथे संकटात येऊन टेपली आहे, परंतु या संकटातून आता मात्र बाहेर काढावा लागेल प्रल्हाद या फलंदाजाला. स्ट्राईक एंड वरती प्रल्हाद. पहिला चेंडू मात्र इथे पॉइंट रिजन मध्ये फटका खेचलाय. हलक्या हातानं मात्र इथे फलंदाज बाद. यस फलंदाज बाद आपण पाहतोय. धक्का क्रमांक 4 इथे बसला जातोय. गोलंदाज जर पाहिला तर प्रकाश आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. धक्का क्रमांक 4. टोक डीजे. या वेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच डॉट चेंडू आलाय.
इथे पुन्हा एकदा डॉट चेंडू आलाय. नक्कीच गोलंदाजी मात्र सुरेख चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच प्रकाश आपण पाहतोय पहिला चेंडू जर पाहिला ना तर सुरेख फेकला आणि तिथून देखील लाईन आणि लेंथ वरती आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी आतापर्यंत चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रकाश गोलंदाजी ट्रॅक वरती पूर्णपणे बॅकफूट वरती खऱ्या अर्थानं ढकलले गेले गोलेवाडी टीमला. इथून पुन्हा एकदा जागा बनवली आणि ते झेलची संधी आणि झेल देखील कंप्लीट केलाय. धक्का क्रमांक इथे 5वा लागला जातोय गोलेवाडी टीमचा. ठोक डीजे. भारतला आता चांगली कामगिरी खऱ्या अर्थानं बजवावी लागेल कारण गोलेवाडी टीम कुठेतरी बॅकफूट वरती खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस चेंडू मात्र सुरेख पाहायला मिळतोय. जसा चेंडू डिलिव्हर झाला तसा मात्र थोडीशी उसळी कमी घेतली आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. इट इज डॉट चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच पूर्णपणे खऱ्या अर्थानं बॅकफूट वरती गोलेवाडी टीम पाहायला मिळते. 3 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. 5वा धक्का मात्र इथे बसला गेलाय आतापर्यंत. दुसरं षटक मात्र प्रगतीपथावरती चालू आहे. इथे सुरेख गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू इथून डॉट येतोय. जर पाहिलं ना तर या गोलंदाजानं 6 चेंडू फेकलेत. 1 विकेट त्याच्या नावावरती आणि 1 धाव मात्र त्यानं खर्च केली. नक्कीच जर पाहिलं तर दुसरं षटक मात्र इथे कंप्लीट झालाय. धावफलक जर पाहिलं तर 3 या आकडावरती जाऊन पोहोचली गोलेवाडी टीम. अजूनही शेवटचं षटक इथे शिल्लक असेल. या शेवटच्या षटकामध्ये जर पाहिलं ना 15 ते 20 धावा मात्र कुठून काढावा लागतील तरच मात्र सामन्यामध्ये जिवंत राहील गोलेवाडी टीम. कारण 12 चेंडूचा इथे खेळ कंप्लीट झालाय. धावफलक जर पाहिलं तर 3 या आकडावरती जाऊन पोहोचली. नक्कीच सामना मात्र लो स्कोरिंगचा खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय. जी गोलंदाजी अविनाशने केली होती ना त्याचाच पावलावरती पाऊल ठेवून खऱ्या अर्थानं प्रकाशने गोलंदाजी केली आहे. नक्कीच जर पाहिलं तर अविनाशचा जर विचार केला तर 2 अवांतर धाव त्यानं फेकल्या आणि 2च धावा मात्र खर्च केल्या. प्रकाशने देखील 1च धाव खर्च केली. यावेळेस आडवा बॅटना फटका केसायचा होता परंतु फलंदाजाच्या मात्र शरीरायष्टीवरती जाऊन चेंडू आदळतोय. इथे इट इज डॉट चेंडू पुन्हा एकदा. नक्कीच गोलंदाजी ट्रॅक वरती जर पाहिलं ना तर अंकुश आलाय. या वेळेस मात्र हल्ला चढवला जातोय परंतु उंची जास्त आणि लांबी कमी आणि साधा सोपा झेल टिपला जातोय. समोरच्या दिशेने ज्ञानेश्वरला आपण पाहू शकाल. धक्का क्रमांक इथे 6वा लागला जातोय गोलेवाडी टीमला. ठोक डीजे. धन्यवाद डीजे. यस रोहिदास आलाय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. इथे जर पाहिलं ना तर नाजूक अवस्था खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे.
नक्कीच 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तिसरं षटक खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अंकुश आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. नक्कीच त्यानं देखील चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. यावेळेस पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता, परंतु पुन्हा एकदा बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये गोलेवाडी टीमचं खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. गोलेवाडी टीमचा जर विचार केला ना तर याच ग्राउंडवरती 3 ते 4 वेळा चॅम्पियन ठरली, परंतु आज मात्र इथे कुठेतरी बागफुटवरती खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये गोलेवाडी टीम इथे पुन्हा एकदा शरीरायष्टीवरती चेंडू आदलला जातोय. यावेळेस मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळतीय. बऱ्याचशा उशिरानं मात्र ही धाव येते खऱ्या अर्थानं गोलेवाडी टीमसाठी. 4 आकडा आता आपण पाहतोय गोलेवाडी टीम गाठला गेलाय. नक्की शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. या शेवटच्या षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये टिचून गोलंदाजी खऱ्या अर्थानं केली आहे वाघाचीवाडी टीमनं. जी गोलंदाजी अविनाश वाघनं केली त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून दोन्ही गोलंदाजांना मात्र गोलंदाजी आत्तापर्यंत केली आहे. कारण अविनाश वाघचा जर विचार केला ना तर एक चांगला खेळाडू आहे, दर्जाचा खेळाडू आहे खऱ्या अर्थानं. अनेकदा मी ओपनच्या टुर्नामेंटमध्ये त्याला खेळताना पाहिलंय. नक्की चांगली खेळाडू वृत्ती खऱ्या अर्थानं त्याच्याकडे देखील आहे. आणि आता आपण पाहतोय या वर्ण चषकामध्ये काय अफलातून केली पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून. नक्कीच जर पाहिलं तर कर्जत तालुक्यामध्ये पहिल्यांदाच ही बाईक आपल्याला पाहायला मिळते. या बाईकाचा हकदार खऱ्या अर्थानं कोण असणार नक्कीच या शेवटच्या दिवशी आपल्याला जरूर निर्णय कळेल. यस, जाऊया मॅचकडे. नक्कीच तिथे मॅच रंगली जाते. गोलेवाडी टीम आणि त्याच्या विपक्षात वाघाचीवाडी टीम. नक्कीच आतापर्यंत वाघाचीवाडी टीमनं वर्चस्व गाजवलाय खऱ्या अर्थानं. इथे थोडासा फंबलिंग जरूर होतोय. रनअप मध्ये थोडीशी चुकी जरूर झाली आहे. कर्णधार आपण पाहतोय अविनाश वाघ फील्ड सर्जवत असताना मैदानाच्या आतमध्ये 4 आकडा आपण पाहतोय. गोलेवाडीने आतापर्यंत गाठलाय. 6 धक्के दिले गेलेत. इथे मात्र खराब चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच प्रोटेक्शन देखील त्या दिशेने तैनात केले जात आहेत. इथे इट इज बॅट चेंडू आणि आव्हान लेग बायच्या स्वरूपात देखील एक धाव म्हणजे 2 धावा इथे धावफलकावरती लागल्या जातील. थोडासा बोनस दिला जातोय गोलेवाडी टीमला. 6 आकडावरती आतापर्यंत जाऊन पोहोचली टीम गोलेवाडी. 6 वरती 6 धक्के. नक्कीच फुटबॉल सारखा स्कोर आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये लेवल आपण पाहतोय. अंकुश आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती, परंतु इथे मात्र थोडंसं लाईन आणि लेंथवरती भरकटतोय. ज्यामुळे चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू खऱ्या अर्थाने डिलिव्हर्ड केलाय. आता मात्र इथे डॉट चेंडू आलाय. नक्कीच जर पाहिलं तर इथून शेवटचा चेंडू शिल्लक असेल. यस, शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र पॉइंटच्या दिशेनं फटका दमदार आपण पाहतोय. नशिबाची साथ मिळाली फलंदाजाला. शेवटच्या चेंडूवरती मात्र चौकार आलाय. या चौकारच्या साह्यानं धावफलक वाढतंय. 10 या आकडावरती जाऊन पोहोचली टीम गोलेवाडी. टोक डीजे.
विलास मापदी आपण इथे आलायत. मुकेश उगडा आपली वाट बघतायत स्टेज वरती. आपण येऊन त्यांची भेट घ्यायची आहे. चला जाऊया मॅचच्या दिशेनं. नक्कीच इथे मॅच रंगली गेली आहे. एका साईडला गोलेबाडी टीम आणि त्याच्या विपक्षात असेल टीम वाघाची वाडी. नक्कीच प्रथम टॉस जिंकला वाघाची टीम ना आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय मात्र स्वीकारला गेला. आणि आता मात्र जर पाहिला तर प्रथम बॅटिंग करत असताना गोलेबाडी टीम 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 11 धाब्याचं टार्गेट इथे सेट केलाय वाघाची टीम, वाघाची वाडी टीम समोर. नक्कीच बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय. अविनाश वाघ आणि ज्ञानेश्वर उघडा आपण पाहतोय. त्याचा समवेत फलंदाजाची जोड साखळी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय क्रीज वरती. यस जाऊया मॅचच्या दिशेनं जिथे गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज झालाय प्रल्हादला आपण पाहू शकाल. नक्कीच थोडीशी बॅटिंग मध्ये थोडीशी निराशादायक बॅटिंग आपण पाहिली गोलेवाडी टीमची. पूर्णपणे बॅकफुट वरती ढकललं गेलं गोलेवाडी टीमला. आता मात्र इथे गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय प्रल्हाद. आणि स्ट्राईक एंड वरती जर पाहिला तर ज्ञानेश्वर उघडा. पहिला चेंडू मात्र इथे जागा बनवली सरळ मात्र एक्स्ट्रा पॉइंट आणि कव्हर रिजन मध्ये फटका चांगला आहे. फटक्यामध्ये ताकद पाहायला मिळते. पहिल्या चेंडू वरती भव्य स्वागत या चौकारांना ठोक डीजे. नक्कीच इथे पहिल्या चेंडूवरती मात्र प्रल्हादचं स्वागत केलंय चौकारानं. दुसरा चेंडू मात्र सुरेख पाहायला मिळतोय. नक्कीच पडल्यानंतर मात्र बाहेरच्या दिशेनं बळण घेतलंय. इट इज डॉट चेंडू आलाय. नक्कीच थोडीशी उसळी देखील जास्त होती आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटची इनसाइड एज लागतीये आणि ते फेकी चुकीची पाहायला मिळतीये आणि त्याचा फायदा मात्र मिळतो. बॅटर आपण पाहतोय ज्ञानेश्वर आणि अविनाश वाघ आपण पाहतोय. 2 धाबा इथून कंप्लीट केल्या जातात. 6 धाबा धावफलकावरती आपण पाहू शकाल. इथे मात्र लेझी क्रिकेट खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळेस मात्र आडवा बाट ना फटका मात्र जाऊन देईल. 4 धाबा येतोय चौकार ठोक डीजे. धन्यवाद डीजे धन्यवाद धन्यवाद डीजे. इथे मात्र चांगला फटका आहे. नक्कीच इथे मॅच मात्र जिंकली वाघाची वाडी टीम ना. हार्डलक टीम गोलेबाडी थोडासा खेळ खराब झाला परंतु नक्कीच इथे पराभवाला मात्र सामोरं जावं लागलंय. बेस्ट ऑफ लक टीम वाघाची वाडी आणि हार्डलक टीम गोलेबाडी. नेक्स्ट मॅच आपल्याला भेटीस येईल. धन्यवाद डीजे धन्यवाद. तर नेक्स्ट मॅच आपल्याला भेटीस येते एका साईडला वाघाची वाडी टीम आणि